ते बाजूला ठेवायचं आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. खूप वेळ झालाय कारण ऑलरेडी आपण लेट आहोत, त्याच्यात आणखी लेट. आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी अशी परिस्थिती आपल्यामुळे उपलब्ध झाली. संघांमुळे आयोजकांचा तणाव आपल्यामुळे वाढलाय. बाकी सगळ्यात आपण स्वतःचा सुद्धा त्रास करून घेत आहे आणि दुसऱ्यांना सुद्धा त्रास याचमुळे होतोय. आयोजकांची मेहनत आपण फक्त प्रत्येक संघ येऊन आनंद खऱ्या अर्थाने सांगायचं प्रत्येक संघ येऊन या स्पर्धेमध्ये खेळून जातो. मात्र त्यामागची जी आयोजकांची मेहनत असते ती मेहनत मात्र कोणाला दिसत नसते. ती मेहनत कोणाला दिसत नसते. आयोजकांनी या स्पर्धेच्या अगोदरपासून हे मैदान बनवण्यापासून मैदानाचं पूर्ण सजावटीपासून सगळी मेहनत अहोरात्र दिनरात्र मेहनत करत असतात. आणि चला सामना चालू करायचा आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू गौरव बोरकर, अभि आणि मुन्ना सलामीच्या फलंदाज पाहायला मिळत आहेत. तर पंच म्हणून काम पाहत आहेत. पहिलाच चेंडू नो बॉल पाहायला मिळत. पुन्हा एकदा स्वेर चेंडू घोषित केलाय म्हणजे अजून एकही चेंडू ग्राह्य धरला गेलेला नाहीये. एकही चेंडू फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली नाही. मात्र 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू नो टाकला, दुसरा चेंडू वाईट टाकला होता, तिसरा चेंडू मोठा फटका आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोचली. पहिल्या चेंडूवर चौकार म्हणायला हरकत नाही. चेंडू 1 आणि 4 धावा धाव फलकावरती पाहते आपण. रिषभ स्पोर्ट्स महाड एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला MJ फायटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभि विरुद्ध गौरव सामना पाहायला मिळतो. बॅटची कडा घेतली आणि 1 धाव चोरून घेतली. तमीम चेंडू हातात घेईपर्यंत 1 धाव निघाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 5 धावांवर. 2 चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने आझाद फायटर जिंकलाय कारण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार करण्याकडे आपण आता उत्तरार्धाकडे वळतोय. स्पर्धा आपली थोड्याच काही वेळातच संपुष्टात सुद्धा येईल. मात्र आठवण ही नक्कीच राहील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन वाढायचा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या निर्धाव चेंडू धावसंख्या तिथेच थांबली 5 धावांवर. 3 चेंडू आणि 5 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. मुन्ना स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव चेंडू सामनाकडे बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षकाची थोडीशी चूक झाली. मात्र 1 धाव नक्कीच मुन्नाच्या खात्यात जाईल आणि 1 धाव महाड संघाच्या धाव फलकावर वाढेल. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू नो बॉल आणि अभि नक्कीच नाराज असेल. आता ह्याला नजाकत म्हणावं का नशीब म्हणावं हे सुद्धा कळत नाहीये कारण चेंडू खरोखरच पायावर आदळला असता तिथे अभिने 1 धाव मिळते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिच्या वैयक्तिक 4 धावा असतील तर मुन्नाची 1 धाव आणि नक्कीच उरलेल्या 3 धावा या स्वैरच्या माध्यमातून संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा. आता मात्र दुसरं षटक कोण हाताळेल हे आपल्याला पाहायला मिळतंय. तमीमच्या हातात चेंडू दिला गेलाय. तमीम क्षेत्ररक्षण सजवताना दिसतंय आपल्याला. स्वतःच्या गोलंदाजीवर आपल्याला जसं हवं तसं क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने कर्णधाराने क्षेत्ररक्षण सज्ज करण्यापेक्षा आपण कोणता चेंडू टाकणार आहोत त्या पद्धतीत क्षेत्ररक्षण सज्ज करणं हे गोलंदाजाचं काम असतं. खऱ्या अर्थाने आपण किती चेंडू फेकतोय हे सुद्धा मोजणं गोलंदाजाचं काम असतं. मात्र आत्ताच्या घडीला आपण क्रिकेट पाहायला गेलो तर नवीन नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आपण किती चेंडू फेकतोय याचं सुद्धा आपल्याला भान राहत नसतं. मात्र दुसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. दुसरं षटक पहिला चेंडू आणि पंचांनी स्वैर घोषित केलाय. अभि पंचांचा निर्णय येण्या अगोदर अभिने मैदान सोडलं. गणेश
हो, एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 4 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत. तमीम काझी, एक धाव मिळते. आपला स्थानिक संघ BTGM संघाकडनं खेळताना दिसतो. मात्र आता मोठा फटका गणेशचा आणि सिद्धार्थ नेवरेकर क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा हलक्यात घेऊन काढले. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक 14 धावांवर पोहोचले. 4 चेंडू आणि 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुन्ना पारदी विरुद्ध तमीम काझी, मोठा फटका, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. दुसऱ्या षटकाची सांगता होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती लागतात एका गड्याच्या मोबदल्यात. अजून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार अरबाज कालिंजकर. पहिला चेंडू टप्पा पडला. कोणताही स्विंग पाहायला मिळाला नाही. चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू अरबाज याचा पुन्हा एकदा फास्टेस्ट हँड पाहायला मिळाले आपल्याला. पंचांनी नॉट आउट घोषित केले. मात्र दोन चेंडू आणि 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. तिसरा चेंडू अरबाज कालिंजकर विरुद्ध मुन्ना पारदी. चेंडू पायावर जाऊन आदळलाय आणि 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. या सत्रामध्ये पहिल्यांदा कोणत्या तरी गोलंदाजाने सलग 3 चेंडू निर्धाव आपल्याला फेकताना दिसलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनपर्यंत. अरबाज कालिंजकर पुन्हा एकदा मोठा फटका आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव. या स्पर्धेतील, या दिवसातील, या मॅच मधील सामन्यातील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का? ते अरबाज शेवटचा चेंडू मुन्नासाठी आणि पहिलं निर्धाव षटक या पूर्ण स्पर्धेमध्ये. मुन्नाला खऱ्या अर्थाने हेच क्रिकेट असतं. क्रिकेट म्हणजे काय असतं तर हे क्रिकेट असतं. एका चेंडूवर एखादा नवीन फलंदाज येऊन चौकार ठोकणं हे क्रिकेट असतं. तर एखादा चांगल्या चेंडूवर 6 चेंडूवर एकही धाव न बनवणं हे क्रिकेट असतं. एखादा सोपा झेल हातातून धरणीला दान होणं हे क्रिकेट असतं. तर एखादा अवघड झेल सोप्या पद्धतीने पकडणं हे क्रिकेट असतं. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे क्रिकेट असतं. तर खराब चेंडूवर मोठा आघात करणं हे क्रिकेट असतं. क्रिकेटमध्ये खूप काही सर्व पाहायला मिळतं. क्रिकेट जिद्दीने खेळायला मिळतं. 9+2 मिळतात एकूण 3 धावा. या 3 धावांच्या मदतीने धावफलकाने झेप घेतली. धावफलक पोचलं 18 धावांवर. अजूनपर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. सिद्धार्थ नेवरेकर पाहायला मिळतो आपल्याला पुन्हा एकदा आणि नक्कीच
जे अरबाजने निर्धाव षटक हाताळलं होतं, अरबाजने मेडन ओव्हर केली होती, त्यावर खुश होऊन मुबश्शीर शिरगावकर आणि शादाब कालिंजकर यांच्याकडून प्रत्येकी 500 म्हणजेच 1000 रुपयाचा कॅश प्राइज अरबाज साठी आलेला आहे. यश पाष्टे आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. स्वैर चेंडू पाहायला मिळाला. एक अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्येत 1 धावेची भर पडते. धावसंख्या पोचली ती 19 धावा आणि आता मिळत आहेत 20 धावा. 2 चेंडू आणि 20 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. कुमार आणि यश, यश कुमार अशी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. अरबाज चांगलाच फटका हाणलाय. क्षेत्ररक्षक फक्त एकमेकांकडे बघत राहिले आणि चेंडू 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 25 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी. सिद्धार्थ नेवरेकर पुन्हा एकदा यश पाष्टे एक धाव मिळते. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. 27 धावांची गरज एमजे फायटर संघाला. चला सोमजाई तयार राहायचं आहे, पण यानंतर आपला सामना खेळवला जाईल. एक विनंती असेल, तुम्ही शेकोटीचा आनंद घ्या, सामन्याचा आनंद घ्या, आणखी काय मजा करायची ती मजा करा. मात्र आपलं काम पूर्ण झालं की सगळ्या खुर्च्या आणून इकडे ठेवायच्या आहेत. पहिला चेंडू आपल्याला स्वैर पाहायला मिळाला. गणेश 27 धावांची
स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या पोहोचले 3 धावांवर. एक चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहते. गौरव आणि तमीम सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेली. चला पंचांना विनंती असेल सामना चालू करायचा आहे. वेळ आपल्याकडे खूप आणि खूपच कमी आहे. आपल्याला आत्ताच इथे 3:30 वाजून गेलेत. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पुढचा चेंडू गणेश याचा हलक्यात आणि कव्हर रिजन मध्ये खेळून काढला आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. सांगायचं झालंच तर महाड संघाने सुद्धा पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा बनवल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देत आपल्याला MJ फायटर संघाच्या सुद्धा 5 धावा पाहायला मिळतात. मोठा फटका स्टेट ड्राईव्ह मध्ये चेंडू आलाय. कोणत्याही खेळाडूला बिलाल भाई पुन्हा एकदा येऊन सेल्फी निघाली असती मैदानात. सुंदर क्षेत्ररक्षण मुन्ना पारदी. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मुन्नासाठी. एक धाव मिळते म्हणजेच 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजेच येणाऱ्या 3 षटकांमध्ये अजूनपर्यंत 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. पंधरा चेंडू आणि 16 धावांची गरज. पंधरा चेंडू आणि 16 धावांची गरज. अबी पुढचा चेंडू अबी याचा. दोन चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा अबी. शेवटचा चेंडू अबी याचा. मोठा फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. फक्त 4 धावा खर्च केल्यात अभिने या षटकामध्ये. आता मात्र 10 चेंडू आणि 15 धावां काय 12 धावांची गरज.
पुन्हा पारधी, नो बॉल, एक अवांतर धाव मिळते. फलंदाज बाद. चांगला फटका पाहायला मिळाला, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र 7 बॉल 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. मुन्ना पारधी विरुद्ध अक्षय पुसाळकर. 2 चेंडूंचा खेळ बाकी. मोठा फटका स्टेट ड्राइव्ह मध्ये. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच 3 धावा वाचवल्या. फटका अनिस अनिस एफर्ट चांगला पाहायला मिळाला. मात्र एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने. 30रं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. 20 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे 5 चेंडू आणि 7 धावा. अमर गोलंदाजीसाठी आलाय. 5 चेंडू 7 धावा. मागचा सामना आपण पाहिला, अमरची गोलंदाजी खूपच चांगली पाहायला मिळाली आपल्याला. मात्र तीच कामगिरी या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल का अमरकडनं? का गौरव आणि अक्षय या 7 धावा बनवू शकतील? एमजे फायटर संघाला जिंकायचं असेल तर 5 चेंडू मध्ये 7 धावा बनवणं गरजेचं आहे. आणि जर महाड संघाला जिंकायचं असेल तर 6 धावांवर रोखावं लागेल अक्षय आणि गौरव याला. सामन्यात रंगत वाढली, सामन्यात चुरस वाढले. आता सध्याच्या परिस्थितीत बघायचं झालं तर सामन्याचा तराजू समतोल दोन्ही बाजूला दिसतोय. मात्र थोडासा का होईना पण महाडच्या बाजूने थोडासा झुकलेला दिसतोय.
पुढचा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. आतापर्यंत या क्षेत्ररक्षकाने 3 चेंडू खरोखरच चांगले अडवलेत. खऱ्या अर्थाने महाड संघाला मोठं योगदान दिले ते या अनीसने. चार चेंडू आणि 6 धावांची गरज. चेंडू केलाय धरणीला दान कुमारने. मोठी चूक घडते कुमारकडनं. हाती तोंडी आलेला घास पुन्हा एकदा ताटात ठेवण्याचं काम कुमारने केलंय. मी मगाशी म्हणालो होतो की एक सोप्पा झेल सोडणं म्हणजे क्रिकेट असतं, तर एक अवघड झेल पकडणं हे क्रिकेट असतं. हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने फलंदाजाची सुद्धा तेवढीच कामगिरी महत्वाची असते, कारण अशा पद्धतीने आलेला चेंडू कशा पद्धतीने टोलवायचा याचा एका सेकंदात निर्णय घ्यायला लागतं. आणि जर निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडे असेल तर आपण क्रिकेटच्या मैदानात उतरावं. क्रिकेट आता मात्र दोन्ही बाजूला आपल्याला ज्यांचे प्रेमाने आपण ज्यांना म्हणतो दोघांनाही एकाच नावाने ओळखलं जातं, असे फलंदाज आणि गोलंदाज. मात्र फलंदाज बाद झालाय. एक चेंडू आणि 4 धावा. आता मात्र सामितच्या खांद्यावर विजयाची गदा सामितच्या खांद्यावर दिली गेले. एका चेंडूवर 4 धावा, 4 धावा आणि एक चेंडू. हा शेवटचा चेंडू सांगून जाईल की विजय कोणाला मिळेल या सामन्यामध्ये. अंडर प्रेशर असतील फलंदाज सुद्धा आणि गोलंदाज सुद्धा. काय करावं, सेट फलंदाज डगआउट मध्ये बसलाय तर दुसरा सेट फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. एक चेंडू 4 धावा. 2019 ची निदास ट्रॉफी आठवावी लागेल. भारत विरुद्ध बांगलादेशाचा सामना. दिनेश कार्तिक स्ट्राईक एंडवर एका चेंडूवर 5 धावीची गरज असतानाचा षटकार आणि सामना जिंकलाय तो